शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून लाखोंचं उत्पादन घेत असतात. कोणी फुलशेती करतं तर कोणी वेगवेगळ्या स्ट्रॉबेरी किंवा इतर फळांची शेती करून लाखोंचं उत्पादन घेत असतं. मी सध्या अशाच एका शेतामध्ये आलेलो आहे. भोर तालुक्यातील नांगरेवाडी या गावचं राजेंद्र धोत्रे या शेतकऱ्यांचं हे शेत आहे आणि त्यांनी जर पाहिलं तर अशा प्रकारे एरंडाची शेती जी आहे ती त्यांनी शेतामध्ये केलेली आहे. त्यांच्या शेतामध्ये जवळपास 1.5 एकरात हे एरंडाचं पीक त्यांनी घेतलेलं आहे आणि या घेतलेल्या पिकातून ते वर्षाकाठी जवळपास लाखोंचं उत्पादन घेत आहेत. खरं तर या भागात विसगाव खोरेचा परिसर आहे आणि या भागात वन्य प्राण्यांचा मोठा खरं तर त्रास शेतांमध्ये होता आणि त्याला कंटाळून त्यांनी अशा प्रकारची शेती करायचा निर्णय घेतला आणि ही शेती केल्यामुळे आता वन्य प्राणीसुद्धा याला हात लावत नाही. त्यामुळे त्यांचं नुकसान जे आहे ते शेताचं टळलेलं आहे आणि या एरंडाच्या शेतीपासून ते सध्या पाहिलं तर लाखोंचं उत्पादन घेत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कशा प्रकारे तुम्ही ही शेती केली आणि सध्या कशा प्रकारे तुम्हाला याचा फायदा होतोय? नमस्कार. दरवर्षी ज्वारीचं पीक घ्यायचो आम्ही, परंतु रानटी जनावरं डुकरं वगैरे त्याच्यापासून खूप नुकसान व्हायचं. तर आता यावर्षी म्हणलं काहीतरी वेगळा प्रयोग करावा म्हणून KVK बारामतीचे एक अधिकारी आहेत ओळखीचे, त्यांनी मला एक सजेशन दिलं की तुम्ही एरंडी हे उत्पन्न घेऊ शकता का. मी पहिल्यांदा आता हे उत्पन्न घेतलंय. काहीतरी एकरी 1 किलो मला बियाणं लागलं, साधारणतः 250 रुपये किलो या रुपयाने मला त्या दराने बियाणं मिळालं. 1 एकराला 1 किलो बियाणं पुरेसं झालं. आता आपल्याकडे जरा पाऊस पाणी भरपूर असल्यामुळं जरा हे व्यवस्थित मला सरी पडली नाही. तरीसुद्धा मी जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं केलेलं आहे आणि उत्पन्न बऱ्यापैकी गावल मला आणि समाधान होईल. काय खरं तर अनेक शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहेत, ते आता शेती करायला नाही म्हणत असतात. शेती पैसा नाही किंवा शेतीमध्ये उत्पन्न नाही असं सांगून ते सध्या शहराची वाट धरत आहेत. त्या शेतकऱ्यांना काय सांगणं? शेतीमध्ये तुम्ही खुश आहात का? हा, कष्ट करायची तयारी पाहिजे, आपली हिंमत पाहिजे. आता ज्वारीचं नुकसान होतं म्हणून मी शांत बसलो नाही की कमी खर्चात अजून काय होईल. मग हा मी पहिल्यांदा प्रयोग केला आणि कमीत कमी म्हणजे जे तरुण वर्ग आहे त्यांनी शेती हा व्यवसाय निवडला पाहिजे आणि आपण जर जिद्दीने कष्ट केलं तर ते 100% यशस्वी होतंय असं मला एक जनतेला दाखवायचं किंवा तरुण मुलांना. अच्छा, म्हणजे तरुण वर्गाला तुमचा सल्ला आहे शेतीत सुद्धा फायदा आहे. शेती वेगवेगळ्या प्रकारे शेती केली तर नक्कीच तुम्ही सुद्धा उत्पन्न घेता. हा, आपण पाहतोय की त्यांनी तरुणांना सुद्धा सल्ला दिला की निश्चित तुम्ही सुद्धा शेतीत उतरा, शेतीत सुद्धा फायदा आहे. आणि त्यांनी सुद्धा स्वतःहून अशा प्रकारची शेती केलेली आहे. वन्य प्राण्यांचं नुकसान या ठिकाणी वन्य प्राणी शेतीचं करतायत. त्यामुळे अशा प्रकारची वेगळी शेती करून ते सध्या याच परिसरात लाखोंचं उत्पादन घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.